नेक्स्ट चॅप्टर आहे 4th चॅप्टर ऑर्गनायझिंग युअर वर्क. ओके, मग आता वेन यू सेव्ह अ फाईल ऑन कम्प्युटर यू नीड टू गिव्ह अ पाथ. दिस पाथ इज अन ॲड्रेस टू द फोल्डर. You organize your work in folder. A computer system has multiple drivers, and to organize work you have already learned about the file explorer interface, right? आता मग फाईल एक्सप्लोरर काय? फाईल एक्सप्लोरर इज अ फाईल मॅनेजर ॲप्लिकेशन दॅट प्रोव्हाइड्स अ ग्राफिकल युजर इंटरफेस फॉर ॲक्सेसिंग फाईल अँड फोल्डर. म्हणजे काय, आपण फाईल मॅनेजरने फाईल एक्सप्लोररने काय करू शकतो, आपल्याला आपल्या कम्प्युटरवर असलेले सगळे फोल्डर्स कुठले कुठले आहेत, त्या फोल्डरमध्ये कुठल्या फाईल्स आहेत ते आपल्याला करू शकतं. आणि ते प्रत्येक फाईलची डिटेल इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे त्याची साईज काय आहे, कुठले फोल्डर आहेत, कुठले फाईल आहेत, त्याचं टाईप काय आहे, कुठल्या तारखेला ते क्रिएट झाले, कुठल्या तारखेला ते एडिट झाले, सगळी माहिती देतं. मग आपण वेगवेगळे ऑप्शन करू शकतो. मग आता ह्यानी काय दिलं आहे, टू ॲक्सेस फाईल एक्सप्लोरर काय करू शकतो, ऑन द टास्कबार क्लिक ऑन सर्च आयकॉन. द सर्च फॉर पेन ॲपियर्स ॲज शोन इन फिगर 4.1. हे सर्च पेन आहे. इन द सर्च द वेब अँड विंडोज बॉक्स टाईप फाईल एक्सप्लोरर. आणि द सर्च रिझल्ट appears under base batch click on file explorer. the file explorer windows appear as shown. ओके, आता ह्याने दिलं आहे, हे थोडं डिफिकल्ट आहे. एवढं सगळं करण्याची काही गरज पण नाही आहे. बघ, डायरेक्टली आपण काय करू शकतो, वी कॅन कम हिअर. हे जे विंडोजचं आयकॉन आहे ना, ह्याला राईट क्लिक करायचं. ओके, ह्याच्यामध्ये डायरेक्ट फाईल एक्सप्लोरर ऑप्शन असतो, राईट? म्हणजे आपण आलो फाईल एक्सप्लोररमध्ये. ओके, किंवा हा विंडोज प्लस, हे विंडोज बटन आहे, हे विंडोज प्लस ई हे पण क्लिक केलं की फाईल एक्सप्लोरर ओपन होतं. काय असतं, विंडोजची ही जी की आहे लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती, विंडोज प्लस ई प्रेस केलं की फाईल एक्सप्लोरर ओपन होतं. ओके, आणि मग नंतर त्यांनी दिलेला वे आहे तो इथे आपण टाईप करू शकतो, फाईल एक्सप्लोरर, राईट? मग इथे फाईल एक्सप्लोरर ॲप डायरेक्ट आलं, ते पण आपण डायरेक्ट ओपन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जरुरी नाही तुम्ही हा जे सगळं त्यांनी दिले, ऑन टास्क बार क्लिक ऑन सर्च बार क्लिक ऑन सर्च आयकॉन, म्हणजे काय इथेच क्लिक करायला सांगितलं आहे त्यांनी. ओके, टास्क बारवरती सर्च ऑप्शनवरती क्लिक करा. मग काय करा, सर्च वेब द वेब अँड विंडोज बॉक्स टाईप करा. हे सगळं न लिहिता आपण डायरेक्टली काय तुम्ही लिहू शकता, टू ॲक्सेस फाईल एक्सप्लोरर राईट क्लिक ऑन विंडोज बटन, राईट क्लिक अँड सिलेक्ट फाईल एक्सप्लोरर. राईट क्लिक ऑन विंडोज बटन, क्लिक फाईल एक्सप्लोरर. और सेकंड वे काय ओपन करण्याचा, की विंडोज प्लस ई, विंडोज की प्लस ई ऑन लॅपटॉप कॅन ऑल्सो ओपन फाईल एक्सप्लोरर. और यू कॅन टाईप फाईल एक्सप्लोरर इन टाईप टू सर्च and file explorer will open. File explorer, all the taskbar, click all the search icon. हे सगळं करायची एवढं लिहायची गरजच नाही. हे 3 वे मी तुला सांगितलं, राईट? करेक्ट. मग आता नेक्स्ट काय, द फाईल एक्सप्लोरर विंडो डिस्प्लेज द फ्रिक्वेंटली ॲक्सेस फोल्डर्स अँड रिसेंटली ओपन फाईल्स इन द नेव्हिगेशन पेन. यू कॅन लिंक टू व्हेरियस ड्राईव्स, फोल्डर्स अँड फाईल्स. Drive is a section on the hard drive that makes information management easier. It separates the operating system files and user files. The drives are labeled with capital letters. Assignment of drive is as follows. A and B are reserved for floppy disks. आता floppy disks वापरत नाही. C drive contains the operating system file required for the functioning of computer. D and E usually these drives are assigned to CD-ROM or DVD drive. However, assignment of this drive is not fixed. The remaining letters are assigned to the next available drive during the installation. मग ड्राईव्ह काय आहे, ड्राईव्ह इज अ सेक्शन ऑफ द हार्ड ड्राईव्ह. म्हणजे काय, इन शॉर्ट कंपार्टमेंट केले आहे हार्ड ड्राईव्हचे, वेगवेगळे कंपार्टमेंट केले आणि त्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपण गोष्टी सेव्ह करू शकतो. मग ड्राईव्ह इज अ सेक्शन ऑफ हार्ड ड्राईव्ह. कशाचं आहे, सेक्शन ऑफ अ हार्ड ड्राईव्ह which makes information management easier. मग ए आणि बी ड्राईव्ह कशासाठी आहे, फाईल फ्लॉपी डिस्कसाठी. फ्लॉपी डिस्क आता कोणी वापरतच नाही. सी ड्राईव्हमध्ये काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स, मेन फाईल ज्या कम्प्युटरसाठी फंक्शनिंगसाठी रिक्वायर्ड आहे. डी आणि ईमध्ये काय असतं, जनरली CD-ROM किंवा DVD-ROM, आणि रिमेनिंग लेटर्स जसं आपल्याला पाहिजे तसं आपण यूज करू शकतो. मग आता जर आपण इथे बघितलं
इथे आलो आपण फाईल एक्सप्लोररमध्ये, तर इथे आपल्याला सगळं दिसतं. हे जे फोल्डर्स आहेत जे आपण सारखे सारखे ॲक्सेस करतो ते आपल्याला इथे दिसतात. मोस्ट रिसेंटली ॲक्सेस सगळ्यात वरती दिसतं डेस्कटॉप, डाउनलोड, डॉक्युमेंट्स, पिक्चर्स. त्याच्यानंतर आपल्याला दिसतात नेहमी आपण जे कंटिन्युअसली ॲक्सेस करतो फोल्डर्स ते दिसतात. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या कम्प्युटरमध्ये आपण कुठले कुठले ड्राईव्ह आहेत ते सगळे आपल्याला इथे दिसतात. ओके. Okay. मग नेक्स्ट काय, वेन वी अटॅच अन एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह टू कॉम्प्युटर इट appears on a new drive in Explorer. The File Explorer window also displays a list of folder and files. Folder can have subfolder, file, application software, shortcuts, application icons. A subfolder can also have a subfolder, file, shortcut and application icon. You can double click a folder to view its content. ओके. म्हणजे आता हे भरपूर सारे फोल्डर्स असतात बरोबर. ते फोल्डरमध्ये फोल्डर असू शकतं. म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये अजून काही फोल्डर करेन किंवा काही पण मी करू शकते जसं मला पाहिजे तसं. म्हणजे आता डाउनलोड्समध्ये सगळे मला फाईल दिसत आहेत. आता ह्याच्यामध्ये काही मला फोल्डर्स दिसत आहेत राईट. आता हे इथे ॲक्सेस नाही आहे त्या फोल्डर्सना, पण मला जे पाहिजे ते फोल्डर मी ओपन करू शकते. आणि प्रत्येक फोल्डरमध्ये मी सब फोल्डर पण बनवू शकते. ही सी ड्राईव्ह आहे, ह्याच्यामध्ये सगळे सिस्टीम फोल्डर्स असतात. ओके. मला जे पाहिजे ते फोल्डर मी बनवू शकते. त्या फोल्डर स्ट्रक्चर बनवू शकते आणि त्याच्या आतमध्ये पण फाईल्स असू शकतात. ओके. आता अ फोल्डर कंटेन्स सेव्हरल फाईल्स. इच फाईल हॅज अन एक्सटेन्शन विच डिफाईन्स द टाईप ऑफ फाईल. आपण बघितलं होतं रायटर फाईलचं एक्सटेन्शन काय होतं, .odt. मग आता मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डचं एक्सटेन्शन येतं .docx. आता एक्स काय, जे पहिले डॉक म्हणायचे फक्त .doc. आता जे 2013 आलं त्याला .docx लावतात. एक्सेलचं काय, .xls. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सो PPTX. ओके. आणि ॲक्सेसला .mdb एक्सटेन्शन आहे. मीडिया प्लेअर आपण बघितलं, विंडोज मीडिया प्लेअर आपण वापरतो बरोबर. त्याचं .wma, .wmv, .mp3, .mp4 हे त्याचे फाईल एक्सटेन्शन टाईप आहेत. MP3 आणि MP4 हे सगळ्यात जास्त यूज होतात. इमेज असेल तर इमेज नेहमी JPEG, PNG, GIF ह्याच्यामध्ये सेव्ह होतं. इमेजेससाठी आहे .jpg, .png, .gif. जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट पेंटमध्ये सेव्ह करतो फाईल तेव्हा काय येते .jpg. नोटपॅडची काय येते .txt. हे सगळं लक्षातच ठेवायला लागेल. आणि एक्झिक्युटेबल फाईलची काय येते .exe. काय ते .exe. पण .exe कुठलीही .exe फाईल ओपन करताना यू शुड बी व्हेरी केअरफुल. .exe मध्ये मॅक्झिमम व्हायरसेस असतात. त्यामुळे जर आपल्याला सोर्स माहिती नसेल तर त्याच्या .exeला क्लिक करायचं नाही. Each file type has a different icon. For example, MS Word file has word सारखा icon असतं. Excel has this icon. PowerPoint file has this icon. You can hide the file extension and PowerPointचं P वरून सुरू होतं सो. and identity by looking at its icon. म्हणजे काय की फक्त त्याच्यावरती बघूनच आपण सांगू शकतो की काय आहे. आता टू हाईड द फाईल एक्सटेन्शन. मग आपल्याला फाईल एक्सटेन्शन हाईड करायचं असेल तर काय करायचं. आता बघा, आता जर आपण इथे आलो डाउनलोड्समध्ये किंवा डाउनलोडमध्ये आलो तर बाई इथे आपल्याला टाईप दिसतं आहे फाईलचं. आता मग आपल्याला हे एक्सटेन्शन दिसतात फाईल्सचे. बघा इथे टाईप दिसतं आहे बरोबर, फाईलचा टाईप दिसतो आहे. आणि एक्सटेन्शन आता इथे ऑलरेडी हाईड केलं आहे. तर मग एक्सटेन्शन हाईड कसे करायचे, फाईल एक्सप्लोररमध्ये या व्ह्यूमध्ये जायचं. ओके. आणि हे बघ, हे फाईल नेम आणि एक्सटेन्शन जे आहे इकडे बघ, हा चेकबॉक्स जर आपण सिलेक्ट केला तर आपल्याला एक्सटेन्शन दिसणार फाईल्सचे. ओके. बघ दिसत आहेत .pdf, .txt. आणि जेव्हा हा आपण क्लिअर करू हा चेकबॉक्स फाईल नेम एक्सटेन्शन तेव्हा आपल्याला ह्याचे एक्सटेन्शन दिसणार नाहीत. ओके. म्हणजे हे हायडिंग फाईल एक्सटेन्शन कसं करायचं आहे, गो टू व्ह्यू अँड फ्रॉम द शो हाईड ग्रुप. हे बघा शो हाईड ग्रुप, इकडे शो आणि हाईड लिहिले ना. क्लिअर द फाईल नेम एक्सटेन्शन. ओके. क्लिअर द फाईल नेम एक्सटेन्शन. फाईन. आता नेक्स्ट काय आहे, क्रिएटिंग अ न्यू फोल्डर. सो यू कॅन क्रिएट अ न्यू फोल्डर विदिन एक्झिस्टिंग फोल्डर to create your information. Navigate to the drive or folder where you want to create a folder.
In the File Explorer or on the Home tab from the New group, click on the New Folder icon. The folder with name New Folder appears in your current folder. Type the name of the folder. ओके, दिलं आहे की कसं फोल्डर बनवायचं. म्हणजे आता आपण इकडे आलो, होममध्ये गेलो. ओके, होममध्ये बघशील ती इथे न्यू फोल्डरचं ऑप्शन दिलं. याला न्यू फोल्डर आपण इथे क्लिक केलं की हे बघ इकडे न्यू फोल्डर बनला. तर मी ह्याला साईशा नाव देऊ शकते. ओके, साईशा. म्हणजे आता एक वे काय आहे, फाईल एक्सप्लोरर. मग गो टू फाईल एक्सप्लोरर, गो टू होम टॅब अँड क्लिक ऑन न्यू फोल्डर ऑन द न्यू ग्रुप. ओके, दुसरा ऑप्शन काय आता साईशामध्ये बघ मी डायरेक्ट राईट क्लिक केला. हे बघ राईट क्लिक न्यू अँड फोल्डर. ओके, इथे फोल्डर क्रिएट केलं साई. ओके, म्हणजे हा सगळ्यात सोपा ऑप्शन आहे. एवढं कोणी जात नाही फाईल एक्सप्लोररवरती जा, त्याच्या न्यूवरती जा, असं सगळं कोण करत नाही. आणि जर तोच फोल्डर आपल्याला डिलीट करायचा असेल तर डिलीट पुढे अजून. आता फोल्डरच्या नावामध्ये स्पेशल कॅरेक्टर देऊ शकत नाही. आता ती फोल्डर आपण क्रिएट केल्यानंतर आपण काय काय त्याच्यात करू शकतो. क्रिएट अ फाईल, कॉपी अ फाईल ऑर फोल्डर फ्रॉम अनदर फोल्डर, मूव्ह अ फाईल फ्रॉम दिस फोल्डर टू अनदर फोल्डर, डिलीट करू शकतो, रिनेम करू शकतो, पिन द फोल्डर टू द क्विक ॲक्सेस टूलबार. मग आता प्रत्येक गोष्ट त्याने तुम्हाला सांगितले की कसं कसं करायचं. क्रिएटिंग अ फाईल कसं करायचं, कॉपिंग फाईल फोल्डर कसं करायचं, मूविंग फाईल फोल्डर कसं करायचं, हे सगळ्याचं त्यांनी सांगितलं. मग आता क्रिएटिंग काय केलं त्यांनी. You can create some files such as MS Word, PowerPoint, Excel and text documents. आता त्यांनी काय केलं, फ्रॉम होम टॅब, फ्रॉम द न्यू ग्रुप, क्लिक ऑन न्यू आयटम. द न्यू आयटम मेन्यू appears, क्लिक ऑन द रिक्वायर्ड फाईल टाईप, द न्यू फाईल appears, टाईप नेम फॉर द फाईल. म्हणजे त्यांनी कसं सांगितलं आहे बघ. इथे येणार आपण होम टॅबवरती येणार. ॲक्च्युली हा धडा आहे हा मोर प्रॅक्टिकल आहे. ह्याच्यावरती त्यांनी तोंडी काही नाही विचारायला पाहिजे. हे बघा आता न्यू आयटमवर क्लिक केलं. इथे न्यू आयटमवर क्लिक केलं की आता मला काय पाहिजे ते मी बनवू शकते. आपण समज मला डॉक्युमेंट बनवायचं आहे. मग त्या डॉक्युमेंटला मी हे दिलं टेस्ट नाव दिलं. म्हणजे माझं आता हे डॉक्युमेंट बनलं. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली दुसरा उपाय काय आहे, आपण कुठल्या पण फोल्डरमध्ये राईट क्लिक केलं की इथे न्यू ऑप्शन येतो. हा बघ, त्या न्यूमध्ये जाऊन डायरेक्टली मी काही पण क्लिक करू शकते. मग आता मी टेक्स्ट डॉक्युमेंट ओपन केलं. परत टेक्स्ट डॉक्युमेंटला मी साई नाव दिलं. ओके, म्हणजे माझ्या 2 फाईल क्रिएट झाल्या. मग कसं करायचं क्रिएट करण्यासाठी, ओपन फाईल एक्सप्लोरर, गो टू होम टॅब, गो टू न्यू ग्रुप अँड क्लिक ऑन न्यू आयटम. ओके, काय लिहिणार, होम फाईल एक्सप्लोरर, व्यू होम टॅब, न्यू ग्रुप, न्यू आयटम. ओके, कॉपिंग अ फाईल ऑर फोल्डर. काही फोल्डर किंवा फाईल कॉपी करण्यासाठी काय करायचं असतं. हां, त्यांनी काय दिलं आहे, इन द folder negative to the folder from where you want to copy it. Select the required one. In File Explorer on the Home tab from the Organizer group, click on Copy to icon. हे बघ, एवढं सगळं ना फ्रँकली स्पीकिंग कोण करत नाही. हे सगळं हे बघ, फाईल मला जायचं आहे, काय करायचं, ओपन फाईल एक्सप्लोरर. काय बोलायचं, ओपन फाईल एक्सप्लोरर, गो टू द फोल्डर ऑर फाईल यू वॉन्ट टू कॉपी. ऐक, म्हणजे जेव्हा आन्सर लिहायला येईल, गो टू द फोल्डर ऑर फाईल यू वॉन्ट टू कॉपी, सिलेक्ट द फाईल. फक्त या फाईलला सिलेक्ट करून Ctrl+C केलं. ओके, देन गो टू लोकेशन वेअर यू वॉन्ट टू पेस्ट इट. मग मी या लोकेशनला आले, Ctrl+V. ओके, कुणीही रिअल लाईफमध्ये लॅपटॉपमध्ये Ctrl+C Ctrl+Vच वापरतं. जाऊन ते व्ह्यूमध्ये जा आणि हे करा ते करा असं कोणी करत नाही. मग फोल्डर असू दे काही असू दे, फर्स्ट फाइंड द लोकेशन विच यू वॉन्ट टू कॉपी आणि मग चूज अ लोकेशन वेअर यू वॉन्ट टू कॉपी. एवढंच लक्षात ठेवायचं. काय करायचं आहे, क्लिक ऑन कॉपी, Ctrl+C कॉपी होतं, Ctrl+V पेस्ट होतं. किंवा राईट क्लिक करून कॉपी सिलेक्ट करू शकतो आणि परत राईट क्लिक करून पेस्ट पण सिलेक्ट करू शकतो. बघ, राईट क्लिक करून पेस्ट पण सिलेक्ट केलं मी. राईट, हे साईशा कॉपी फोल्डर क्रिएट झालं. ओके, मुव्हिंग अ फाईल ऑर फोल्डर. मग आता मूव्ह कसं करू शकतो आपण. मला माहिती आहे ना. आता इथे हे करायचं, where you want to move the file or folder, select that required place. आणि मग in File Explorer on the Home tab from the Organizer group, click to move
icon. The move icon appears. Then click on required folder where you want to move. Choose location. Move item. Dialog box appears. And then select the required folder. Click on move. आता अगेन त्याने काय दिलं आहे की फाईल एक्सप्लोररला क्लिक करा, ऑर्गनाईजमध्ये जा आणि मूव टूला क्लिक करा. मग ते विचारेल की काय मूव करायचं आहे. ओके, मग मी सपोज मूव टू कुठल्या फोल्डरला करायचं आहे, पिक्चरमध्ये करायचं आहे, तर मी इथे दिलं साई. मग हे काय झालं, द डेस्टिनेशन फोल्डर इज अ सब फोल्डर ऑफ द सोर्स फोल्डर. म्हणजे काय, मी हेच फोल्डर त्याच्यामध्ये परत करायचं आहे का, हो. तर स्किप करते मी. ओके, हे मूव झाला आयटम. ओके, पण ॲक्च्युअलमध्ये हे असं कोण वापरत नाही. सरळ ही फाईल सिलेक्ट करायची. ओके, हे आय शो ही फाईल किंवा पकड असं ही फाईल किंवा फोल्डर सरळ सिलेक्ट करायचं आणि असं त्याला हे सिलेक्ट करून अशी मूव करतात जनरली. ओके, ओके. डायरेक्टली मूव होते. म्हणजे ती आपल्याला काही हे सगळं करत बसायची गरज नसते. ठीक आहे. ओके, आता परत डिलीट करायचं, तरी डिलीट करायला पण यांनी काय सांगितलं, होम टॅबवर जा, ऑर्गनाईजवर जा आणि डिलीट करा. असं कोणी सगळं करत नाही. डायरेक्टली फाईल सिलेक्ट करायची, त्याला राईट क्लिक करायचं, त्याच्यामध्ये डिलीट ऑप्शन असतो. आणि हा पण जनरली कोणी सिलेक्ट करत नाही. डायरेक्टली कंट्रोल डी मी केलं तर डिलीट होणार. डिलीट. ओके, येस. यू वॉन्ट टू मूव टू रिसायकल बिन, कंट्रोल डी केलं ती फाईल डिलीट होणार. डिलीट होणार. ओके, आणि कंट्रोल शिफ्ट डिलीट केलं तर ती परमनंटली मूव्ह होणार, ती रिसायकल बिनमध्ये पण नाही जाणार. ओके, म्हणजे ह्या सगळे जे ऑप्शन्स आहेत ते राईट क्लिक करूनच आपले वर्क करू शकतात. काही ह्याच्यामध्ये सगळं फाईल टॅबमध्ये जा, हे करा ते करा असं सगळं करायची गरज नाही. राईट क्लिक करून मूव टू फोल्डर वगैरे पण सगळं अवेलेबल असतं. ओके, आता रिसायकल बिन. रिसायकल बिन इज म्हणजे काय, ट्रॅश कॅन. आपलं डस्टबिन कसं असतं, डस्टबिनमध्ये आपण कचरा टाकतो, तसं रिसायकल बिनमध्ये ज्या फाईल्स आपल्याला रिक्वायर्ड नसतात त्या सगळ्या येतात. त्याचं आयकन लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला आयकन्स देतील आणि हे प्रोग्राम कुठला आहे ते ओळखा विचारतील. कळलं? इथे पण खाली लिहिलेलं असेल. हां, त्या आयकॉनवरती लिहिलंय, पण तुम्हाला न लिहिलेलं देतील ना. आणि मग ह्याचं हे लिहायचं रिसायकल बिन. हे पण ठेवू शकतात. ऑन एम्प्टी रिसायकल बिन is located on your computer desktop. It stores your temporarily deleted files and folder. You can restore the deleted items from recycle bin or delete it permanently. You cannot restore permanently deleted items. मग आता टू रिस्टोर अन आयटम काय करायचं, सिलेक्ट द आयटम यू वॉन्ट, गो टू रिसायकल बिन, सिलेक्ट द आयटम यू वॉन्ट टू रिस्टोर ऑन द होम टॅब फ्रॉम द रिस्टोर ग्रुप, क्लिक ऑन द रिस्टोर सिलेक्टेड आयटम. आता परत हे सगळं कोण करत बसत नाही. डायरेक्टली मी इथे आली रिसायकल बिनवरती. ओके, रिसायकल बिनमध्ये आली. आता रिसायकल बिनमध्ये काय फाईल आहे का बघूया आपण. आता आपण साईशा कॉपी फोल्डर डिलीट केलं होतं, ते येतं आहे का बघूया. ओके, एसने मी सर्च करते. आता हे साईशा फोल्डर कॉपी आहे. आता इथे कोणी जाऊन काय करत नाही, डायरेक्टली. नाही तर इथे रिसायकल बिन टूल्स आहे, हे इथे रिस्टोर करू शकतो आपण आणि रिस्टोर द सिलेक्टेड आयटम करू शकतो. पण असं न करता आपण डायरेक्टली त्याला राईट क्लिक केलं, राईट क्लिक केलं की इथे रिस्टोर येतं. ओके, डिलीट केलं की ते परमनंटली डिलीट होणार. रिस्टोर केलं की ते परत त्याच जागेवर जाणार ज्या जागेवरून मी ते हे केलं होतं. बघ, आता परत येईल ते डाउनलोड्समध्ये. आलं? कळलं? मग कसं रिस्टोर करू शकतो. गो टू रिसायकल बिन, क्लिक ऑन द आयटम यू वॉन्ट टू रिस्टोर, क्लिक राईट क्लिक अँड सिलेक्ट रिस्टोर. ओके, परमनंटली डिलीट एम्प्टी रिसायकल बिन. मग परत कसं करायचं, रिसायकल बिनमध्ये जायचं. अगेन वी कॅन डायरेक्टली क्लिक ऑन राईट क्लिक आणि डू द एम्प्टी रिसायकल बिन. पूर्ण रिसायकल बिन क्लिअर होईल. नाही तर इथे जाऊन पण करू शकतो, पण एवढा सगळं कोण करत नाही. शॉर्टकट्सच वापरतात जनरली लॅपटॉपमध्ये. आता फोल्डरला किंवा फाईलला सिलेक्ट करायचं, त्याला राईट क्लिक करायचं. परत त्याच्यानंतर इथे दिलं ऑप्शन रिनेम टाकायचं आणि साई स्टडी. ओके, झालं रिनेम फाईल, डन. Can I tell a way? Select the folder you want to rename and press the F2 key. You can also click the required file or folder. F2 की पण होऊ शकतं, राईट. F2 की इज अ शॉर्टकट टू रिनेम. ओके,
नंतर आता काय pin पिनिंग ची- फोल्डर टू क्विक म्हणजे? ॲक्सेस लिस्ट म्हणजे पिन करायचं आहे फोल्डरचं. मी आता इथे पिन केलं आहे बघ. इथे ऑप्शन असतो पिन टू स्टार्ट. हे बघ पिन टू स्टार्ट केलं तर तुम्हाला इथे तो पिन दिसणार आहे बघ. हे फोल्डर आलं इकडे. हो. हे बघ पिन टू स्टार्ट केलं तर आलं इथे हे फोल्डर. पिन टू स्टार्ट केलं कुठलेही फोल्डर तर आपल्याला हे इथे क्विक ॲक्सेसमध्ये येतं. म्हणजे जे फ्रिक्वेंटली ॲक्सेस असतात त्याला आपण पटकन जाऊन ॲक्सेस करू शकतो. जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल क्विक ॲक्सेसमधनं तर ह्याला राईट क्लिक करायचं आणि अनपिन फ्रॉम स्टार्ट केलं की ते रिमूव्ह होणार तिकडनं. ओके, आता मी अनपिन केलं. आता नेक्स्ट तू परत बघशील तर ते आपल्याला दिसणार नाही. ओके, ओके. मला बघायचं असेल तर बघायचं असेल तर आपल्याला त्याचा पाथ माहिती असेल तर आपण जाऊन डायरेक्टली ते बघू शकतो फोल्डर. म्हणजे हा जो पूर्ण चॅप्टर आहे तुम्हाला हा तुमचा चॅप्टर हा कम्प्लिटली प्रॅक्टिकल नॉलेजवरती डिपेंडंट आहे. हे घ्या. आता पॉईंट्स टू रिमेंबर. फाईल एक्सप्लोरर इज अ फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन दॅट प्रोव्हाइड्स अ graphical user interface for accessing files and folder. Drive is a section on hard drive that separates the operating system files and user files for easier information management. File extension indicate the type of the file. A new folder can be created within the existing folder to organize the information. Some files such as MS Word, PowerPoint, Excel and text document can be directly created from the folder. A file or folder saved at one location can be copied, moved to new location. Recycle bin is located on the computer desktop. It stores the temporarily deleted files and folders. The quick access list in the navigation pane displays the most frequently or most recently accessed folders. आता fill in the blank. C drive contains the dash files required for the operation of the computer. काय होतं मग कुठल्या फाईल्स असतात सी ड्राईव्हमध्ये? व्हॉट इज द आन्सर? ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स. व्हॉट इज द आन्सर? सी ड्राईव्हमध्ये काय असतं? ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स. मग सी ड्राईव्ह कंटेन्स द ऑपरेटिंग system files. The temporary deleted files and folders are saved in which folder? are saved in delete folder. Recycle bin folder. Recycle bin Cycle bin folder. The dash list in the navigation pane displays the most frequently accessed folder. The dash list हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पण सगळं बघितलंय. काय म्हणतात त्याला? आत्ता आपण बघितलं साई स्टडीला आपण पिन केल्यानंतर ते कशात दिसलं त्याला काय म्हणतात? क्विक ॲक्सेस. करेक्ट. द क्विक ॲक्सेस लिस्ट इन द नेव्हिगेशन पेन. क्विक ॲक्सेस ACCESS list in the navigation pane displays the most frequently accessed folder. To copy a folder, select the folder on the home tab. From the dash group, click on the copy icon. मग कुठे असतात कॉपी आयकॉन वगैरे? फ्रॉम द ऑर्गनायझर. कसं कुठे? और कोण असं करतं ॲक्च्युली? हे क्वेश्चन विचारणंच बरोबर नाही. ऑर्गनाइज ग्रुप. ऑर्गनाइज ग्रुपमध्ये असतं कॉपी, मूव, एडिट, डिलीट. ऑर्गनाइज NIZE ऑर्गनाइज ग्रुप. जर विचारलं न्यू फोल्डर तर न्यू ग्रुपमध्ये असतं. द मॅक्झिमम लेंथ फॉर अ फोल्डर कॅन बी 260 characters. So the maximum name of the folder can be 260 characters. State true or false. Drive is a section of hard drive that makes information management easier. Correct. True. हे पण विचारतील 1 मार्कमध्ये. व्हॉट इज अ ड्राईव्ह? ड्राईव्ह इज अ सेक्शन ऑफ द हार्ड ड्राईव्ह which makes information management easier. To hide file extension on the home tab from the show hide group, clear the file name extension checkbox. काय आहे? ट्रू आहे. बघितलं होतं आपण हे जाऊन. बरोबर. क्लिअर करायचं तर मग हाईड होणार.
द स्पेशल कॅरेक्टर्स आर नॉट एक्सपेक्टेड इन फोल्डर नेम्स बट एक्सेप्टेड इन फाईल नेम्स. काय आहे? False. फॉल्स. कशामध्येच कुठल्याही नेममध्ये स्पेशल कॅरेक्टर एक्सेप्ट केले जात नाही. नाही. टू परमनंटली डिलीट अ फाईल ऑर फोल्डर ऑन द होम टॅब फ्रॉम द ऑर्गनाइज True. ग्रुप क्लिक ऑन द डिलीट आयकॉन. नो, इट डज नॉट डिलीट द परमनंटली, इट गोज टू रिसायकल बिन. टू परमनंटली डिलीट रिसायकल बिनमधून आपल्याला डिलीट करायला लागतं. Okay. सो हे फॉल्स आहे. False. You cannot restore a permanently deleted item from the recycle bin. True. True. You can restore deleted, पण एकदा रिसायकल बिन मधनं आपण डिलीट केलं की ते परमनंटली डिलीट होतं. Permanently आलं तर हां, परमनंटली डिलीटेड फाईल जी आहे ती रिस्टोर होत नाही, ती रिस्टोर होऊ शकत नाही. नाही. आता ए आणि बी कशासाठी दिले आहेत? रिझर्व फॉर Reserve for flopping हां disk. फ्लॉपी डिस्क, म्हणजे ते आता वापरतच नाही कारण आता फ्लॉपी डिस्क वापरलीच जात नाही. सी ड्राईव्हमध्ये काय आहे? CD. सी ड्राईव्हमध्ये काय येतं? Next available drive. हां नाही, सी ड्राईव्हमध्ये आत्ता आपण फिल इन द ब्लँक्स पण बघितलं ना. माहिती आहे. Contains the ऑपरेटिंग सिस्टीम फाईल. सी ड्राईव्ह ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स. file. डी आणि ई ड्राईव्हमध्ये काय आहे? D and E is next. सी डी रॉम अँड डीव्हीडी ड्राईव्ह. आणि एफ इज नेक्स्ट अवेलेबल ड्राईव्ह Next ड्युरिंग द available drive इन्स्टॉलेशन. during the installation. म्हणजे ए टू ही ऑलरेडी वापरले गेलेले आहेत. पुढे एफ जी एच आय जे के जे काय आपल्याला पाहिजे ते आपण वापरू शकतो. मग व्हॉट आर द व्हेरियस ड्राईव्हज इन विंडोज? The drives are A and B reserved for floppy disk. C drive reserve contains operating system files. D and E CD-ROM and DVD, and all others are next drives available for installation. F. How to hide file extension in Explorer? to मग पहिले लिहायचं ओपन फाईल एक्सप्लोरर. open File Explorer. गो टू होम टॅब. Go to Home tab. नंतर सॉरी नॉट होम टॅब, गो टू व्ह्यू टॅब. Go to View tab. टॅब. गो टू शो हाईड ग्रुप. Go to show slash hide group and clear Clear file file extension. Now option. you will only see the name under the file. clear file name extension option. file Option. name extension option. Option. हे त्यांनी असं विचारायला नाही पाहिजे की या गोष्टी ॲक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज आहे, पण जर Right. विचारलं परत सांग. ओपन फाईल Open एक्सप्लोरर. गो टू व्ह्यू टॅब. गो टू व्ह्यू टॅब. काय आहे? व्ह्यू टॅबवरती Go to जायचं. व्ह्यू टॅबमधून शो हाईड Show ग्रुपमध्ये hide जायचं group. आणि क्लिअर फाईल नेम एक्सटेन्शन चेकबॉक्स. ओके. Okay. राईट द स्टेप्स टू परमनंटली डिलीट अ फाईल ऑर To फोल्डर. permanently delete a file or a folder, if we go to the recycle bin and delete it from the recycle bin, then it will be permanently Correct. deleted. राईट द स्टेप्स टू पिन अ फोल्डर टू क्विक ॲक्सेस. राईट क्लिक अ फोल्डर अँड हे सिलेक्ट नाही पिन केलं. टू स्टार्ट. How to हां copy? ठीक आहे. आता सॉरी करूया पण काय करायचं? सगळं हे सगळे त्यांच्या स्टेप न देता राईट क्लिक ऑन अ फोल्डर अँड Right क्लिक click पिन on टू a स्टार्ट. folder and pin to start. How And to the copy a folder will file be- and folder in File Explorer. To copy a file and folder, double click. नाही, सिलेक्ट द फाईल, क्लिक कंट्रोल प्लस सी, गो टू डिझायर्ड Go to लोकेशन, desired location and डू कंट्रोल व्ही किंवा Control सिलेक्ट द फाईल, राईट क्लिक, सिलेक्ट कॉपी, गो टू डिझायर्ड लोकेशन, राईट क्लिक, सिलेक्ट पेस्ट. काय सांगणार? एवढं सगळं बाकी सगळं ते वरती जा टॅबमध्ये जा हे करण्यापेक्षा राईट क्लिक, right click. सिलेक्ट कॉपी, Select copy. गो टू डिझायर्ड लोकेशन, Go to desired राईट क्लिक, location. सिलेक्ट पेस्ट. Paste. ओके डन. Done.